रात्रभरापासून मुंबईमध्ये संततधार पाऊस पडतोय आणि पाहता आपण मुंबईच्या काही भागामध्ये जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। सायनचा हा परिसर आहे आणि सायनच्या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। मात्र वाहतूक कोंडीवरती जे आहे तो तेवढा फारसा परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। मुंबई शहर असेल, पश्चिम उपनगर असेल किंवा पूर्व उपनगरामध्ये जे आहे ते जोरदार आणि संततधार पाऊस पडतोय आणि काही ठिकाणी जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। पाहतो आपण पूर्व उपनगरामध्ये सायन परिसरामध्ये हे पाणी भरलेलं आहे। मात्र महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहे, त्यांच्या माध्यमातून जे आहे ते पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातोय। वाहतूक कोंडी फारशी झालेली नाही, कारण आज शनिवार असल्यामुळे फारसे मुंबईकर असतील किंवा चाकरमाने जे आहे ते घराबाहेर पडलेले नाही, त्यामुळे तेवढा परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र रेल्वे वरती सुद्धा जो आहे तो परिणाम झालेला आहे। सेंट्रल रेल्वे असेल किंवा अगदी वेस्टर्न रेल्वे असेल 15 ते 20 मिनिटांनी जे आहे ते उशीर धावताना पाहायला मिळतात। आणि जर पावसाची अशीच संततधार जर आणखी 2 ते 3 तास जर सुरू राहिली तर साहजिकचपणे जे आहे ते काही प्रमाणामध्ये वाहतुकीवरती आणि जनजीवनावरती जे आहे ते परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। आज दिवसभर जे आहे ते पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी जे आहे ती काळजी घ्यावा अशा प्रकारचं सुद्धा आव्हान जे आहे ते महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। पाहत आपण हा सायनचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाणी भरताना आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतंय। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।